पांढरे केस मेहंदीने जर काळे करायचे असतील आणि तुम्ही खूप वेळा ट्राय करून सुद्धा तुमचे जे पांढरे केस आहेत ते मेहंदीने लालच होत असतील आणि तुम्हाला काळे करायचे असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। मी रिझल्टसुद्धा तुमच्यासमोर दाखवणार आहे, तर व्हिडिओला संपूर्ण पहा, स्किप कुठेही करू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। तर सगळ्यात अगोदर आपण मेहंदी भिजवायला सुरुवात करायची आहे। तर बघा, लोखंडाची कढई घ्यायची आहे, लोखंडाचं कोणतंही भांडं घ्या, तवा घ्या, काही असेल ते घ्या आणि त्यामध्ये आपल्याला तुमच्या आवडती मेहंदी घालायची। नॅचरल मेहंदी घाला, केमिकलवाली यूज करू नका। तर सगळ्यांनी मला बऱ्याच जणींनी प्रश्न विचारलेला आहे, ताई तू कोणती मेहंदी वापरते? तर मी जी आहे नुपूरची मेहंदी वापरते। तर बघा, इथं 3-4 चमचे मेहंदी घेतलेली आहे। मी माझ्या केसांच्या लेंथनुसार मेहंदी घेतलेली आहे आणि त्यामध्ये कोणकोणत्या वस्तू ॲड करायच्या, तर मेहंदी घेतली, त्यानंतर 1 चमचा मेथी पावडर घातलेली आहे आणि 2 चमचे आवळा पावडर घालायची। आता आवळा पावडर अजिबात स्किप करू नका हां, कारण की आवळा पावडर जी आहे ना ते तुमच्या तुमच्या केसांसाठी खूप जास्त हेल्दी ऑप्शन असणार आहे। तुमचे केस हेल्दी करण्यासाठी ही आवळा पावडर खूप मदत करते। तर आवळा पावडर 2 चमचे घालायचे आहेत। आवळा पावडर घालताना कंजूसी करू नका। तर 2 चमचे आवळा पावडर घातलेली आहे आणि आता काय घालते बघा, इथं कॉफी पावडर घालायची। आता माझ्याकडे ब्रूचे कॉफी पाऊच असतात नेहमी, तर तेच मी यूज करते। तुमच्याकडे जर खुली कॉफी पावडर असेल तर तुम्ही 2 चमचे, छोट्या चमच्याने 2 चमचे इथं यूज करू शकता। आणि यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, गरम चहाचं पाणी, चहा पावडर उकळून घेतलेली आहे, पाणी गाळून घेतलेलं आहे आणि गरम गरम पाणी हे यामध्ये ॲड करायचं आहे। आता बरेच जण म्हणतील की गरम पाणी का ॲड करायचे, तर थंडीचे दिवस आहेत आणि सर्दी खोकला वगैरे यापासून वाचण्यासाठी आपल्याला हे गरम पाणी ॲड करायचं आहे। आणि मी बऱ्याच वेळेला हे ट्राय केलेलं आहे, रिझल्ट मला खूप छान आलेला आहे, त्यामुळे मी हे तुमच्याशी शेअर करते। बघा, गरम चहा पावडरच्या पाण्यामध्ये ही मेहंदी भिजवलेली आहे आणि 1 अंड घातलेलं आहे आणि 1 चमचा मोहरीचं तेल घातलेलं आहे। मी ज्या पद्धतीनं तुमच्याशी शेअर करते त्या पद्धतीनंच तुम्ही मेहंदी भिजवा। तुमच्या मेहंदीचा जो कलर आहे केसांना परफेक्ट येणार आहे आणि लास्टला एक स्टेप वापरायची आपल्याला, त्याने तुमचे केस जे आहेत ते परफेक्ट काळे बनणार आहेत। तर इथं बघा, फक्त आपण किती 8 ते 10 मिनिट ही मेहंदी अशीच ठेवलेली आहे। आता इथं मी पूर्वी सांगायचे की तुम्हाला 12 तास 18 तास मेहंदी भिजवायची आहे, पण आता थंडीचे दिवस आहेत, आपल्याला ही गरम गरम मेहंदी, आणखीनही मेहंदी थंड झालेली नाही आहे, गरम गरम ही मेहंदी जी आहे ती केसांना लावायची, म्हणजे सर्दीपासून वाचण्यासाठी ही स्टेप आपण फॉलो करतोय। तर आता असं बऱ्याच जणींना ही स्टेप थोडीशी नवीन वाटेल, पण रिझल्ट अप्रतिम असणार आहे। अजिबात न हिचकिचाता तुम्ही ही स्टेप जी आहे ती फॉलो करू शकता, म्हणजे मेहंदी खूप वेळ न भिजवण्याऐवजी गरम मेहंदी आपल्याला केसांना लावायची आहे। बघा, ही जी मेहंदीची आता कन्सिस्टन्सी आहे ती परफेक्ट आहे। एवढीच मेहंदी आपल्याला पातळ करायची, यापेक्षा जास्तही पातळ करायचं नाही आहे। तर बघा, चला आता मेहंदी जी आहे ती केसांना लावायला सुरुवात करायची, पण त्या अगोदर परत सांगते की केसांना अजिबात तेल वगैरे असायला नको। जर तुमच्या केसांना तेल असेल तर तुम्ही शॅम्पू करून केस वाळवून मगच ही मेहंदी जी आहे ती केसांना अप्लाय करायला सुरुवात करायची। आता बऱ्याच ताईंना प्रॉब्लेम येतो की स्वतःची मेहंदी स्वतः कशी लावायची येत नाही, त्यांना बाकीच्यांची मदत हवी असते आणि नेहमी आपण कोणाकडे मदत मागणार ना, जर घरात कोणीच नसेल तर शेजारी पाजाऱ्यांनाही काम असतात आणि आपल्यामुळे त्यांना का त्रास द्यायचा आपण। तर बघा, इथं मीच स्वतःच मेहंदी लावते। बऱ्याच 2 ते 3 व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेले आहेत की स्वतःला मेहंदी कशी लावायची। तर बघा, केस मी शॅम्पू केलेले आहेत आणि आता विंचरून घेतलेले आहेत। फक्त शॅम्पू केला आहे, फक्त कंडिशनर वगैरे काही लावलेलं नाही आहे, त्यामुळे थोडेसे किंचित फुगल्यासारखे वाटत असतील तुम्हाला केस। तर बघा, आता व्यवस्थित शॅम्पू केलेला आहे, केस वाळलेले आहेत आणि आता आपल्याला मेहंदी लावायला सुरुवात करायची। आता इथं स्टेप ज्या आहेत त्या फॉलो तुम्ही नक्की करा लक्षपूर्वक, कारण की स्वतःला मेहंदी लावणं खूप सोपं आहे आणि बऱ्याच जणींना हे जर जमत नसेल तर मी बघा, टाळोवरचा भाग केसांचा अगोदर घेतलेला आहे आणि मी ज्या पद्धतीनं आता मेहंदी लावणार आहे त्या पद्धतीनं पहिल्याच वेळेस तुम्ही परफेक्ट स्वतःला मेहंदी लावू शकता। फक्त मेहंदीची क्वांटिटी थोडीशी जास्त घ्या, जेणेकरून तुमचे जे केस आहेत ते व्यवस्थित मेहंदीने कोट होतील, याकडे लक्ष द्यायचं आहे। बघा, आता वरती टाळवरती जो भाग मी केसांचा घेतला होता त्याला भरपूर मेहंदी लावली आणि तिथं या आंबाड्या टाईप या पद्धतीनं मी फिक्स केलं आणि त्याच्या साईडनेच आता मेहंदी लावत लावत आपल्याला काय करायचं आहे,
व्यवस्थित केस जे आहेत ते फिक्स करत जायचे आहेत. आणि या पद्धतीनं सर्व केस आपण मेहंदीने कोट करून त्या आंबाड्याभोवती गुंडाळत जायचे. खूप सोपं आहे स्वतःला मेहंदी लावायचं. बऱ्याच जणींना हे जमत नाही, त्यामुळं मी हे थोडंसं डिटेल सांगते, जेणेकरून या व्हिडिओमार्फत तुम्हाला बघा मेहंदी स्वतःला कशी लावायची हे सुद्धा तुम्हाला लक्षात येईल. आणि मेहंदी हिवाळ्यामध्ये म्हणा किंवा कोणत्याही ऋतूमध्ये मेहंदी कशी भिजवायची, किंवा मेहंदीने जर तुमचे केस काळे होत नसतील, लाल होत असतील, तरी काळे कसे करायचे, या सर्वच्या सर्व ज्या गोष्टी आहेत ते एकाच व्हिडिओमध्ये मी कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा या पद्धतीनं तुम्ही मेहंदी लावत जा. एकाच साईडचे अगोदर घ्यायचे नाहीत, दोन्ही साईडचे थोडे थोडे करत केस घ्यायचेत, मेहंदी लावायची. आणि जर केस त्या आंबाड्याभोवती जर बसत नसतील तर त्या ठिकाणी परत मेहंदीच तुम्हाला थोडीशी जास्त थापायची म्हणा तिथं, आणि व्यवस्थित केस जे आहेत ते फिक्स करायचेत. या पद्धतीनं तुम्ही टाळोवरती नाही केलात, खालच्या साईडला जर केलात, केसाचा जो आंबाडा तुम्ही म्हणजे बनवता तिथं तो निघतो, थोडीशी जरी मेहंदी कमी असेल तर त्यामुळे सांगते की टाळोवरच हा आंबाडा जो आहे तो आपल्याला काय करायचं आहे, फिक्स करायचं आहे. आणि पार्लरमध्ये जर तुम्ही मेहंदी लावत असाल तर एवढ्याच म्हणजे 20 ते 25 रुपयाच्या वस्तूला तुम्हाला 300 ते 400 रुपये पे करावे लागतात. आणि आपल्याला टाईम द्यावा लागतो, पार्लरला जायचं, तिथं बसायचं, ते वेट करत आपला नंबर येईपर्यंत बऱ्याच गोष्टी असतात. आणि जाणं येणं आताच्या या म्हणजे खूप दगदग होते. त्यापेक्षा आपण जर घरच्या घरी या पद्धतीनं मेहंदी लावली तर आपण खूप सारे पैसे आणि खूप सारा आपला वेळ जो आहे तो वाचवू शकतो. आणि बघा कधी पण दुसऱ्यावरती डिपेंड राहण्यापेक्षा कधी आपली कामं आपण केलो ना तर आपल्याला पण थोडंसं समाधान मिळतं, शिवाय पैसे वाचतात. या सगळ्या गोष्टींमुळं थोडासा का होईना आपल्याला टाईम मिळतो स्वतःसाठी, आणि तो टाईम आपण बाकीच्या कामामध्ये म्हणा किंवा स्वतःला तो टाईम देऊ शकतो. तर या पद्धतीनं मेहंदी जी आहे ती तुम्ही लावाल अशी आशा करते. बघा खूप साध्या सोप्या पद्धतीने मी तुमच्याशी हे सगळं काही शेअर करण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून माझ्या सामान्य मैत्रिणी ज्या आहेत, सामान्य माझ्या ताई ज्या आहेत त्यांना लक्षात येईल. खूप जास्त अशी भाषा मी वापरत नाही. आमच्या सोलापूरची जी भाषा आहे तीच मी तुमच्याशी भाषा वापरते. खूप जास्त टिपिकल सांगण्याचा मी प्रयत्न करत नाही. घरगुती आपली भाषा जी आहे त्या भाषेत मी तुमच्याशी सर्व काही शेअर करण्याचा प्रयत्न करते. तर बघा मेहंदी लावून झालेली आहे, हात वॉश केले आता मी. आणि ही मेहंदी आपल्याला किती वेळ ठेवायची आहे, फक्त आणि फक्त अर्धा तास केसांना ठेवायची, जास्त वेळ नाही, कारण की थंडीचे दिवस आहेत. बघा हाताला लगेच किती कलर आलेला आहे. आणि हे आहे कमाल कशाची आहे, तर गरम पाण्यामध्ये मेहंदी भिजवल्याची आहे. मी पूर्वी तुम्हाला म्हणले होते की गरम पाण्यामध्ये मेहंदी भिजवायची नाही, पण मी जेव्हा ट्राय केलं आणि त्यानंतर पाहिलं तर रिझल्ट अप्रतिम होता. तेव्हाच मी तुमच्याशी सगळं काही शेअर केले. बघा अर्ध्या तासानंतर केस वॉश केलेले आहेत. आणि आता आपल्याला दुसऱ्या दिवसाची वाट बघायची आहे. दुसऱ्या दिवशी आपण काय करणार आहोत, आता परत एक स्टेप आपल्याला फॉलो करायचे. रात्री मी आता ऑइल वगैरे काही लावलेलं नव्हतं केसांना. आता आपल्याला इथं इंडिगो पावडर लावायचे केसांना. आता केस जे आहेत ते आपले लाल झालेले आहेत मेहंदीने, आणि इथं काय करायचे, इंडिगो पावडर. आता इंडिगो पावडर म्हणले की बरेच जण डोक्याला हात लावतील, कारण की इंडिगो पावडर हे केमिकल आहे असं सगळ्यांना वाटतं. पण आपण ती इंडिगो पावडर घेत नाही आहे. नॅचरल इंडिगो पावडर जी आहे मेहंदीसारखी असते. आणि ही जी इंडिगो पावडर आहे ती नील वनस्पतीपासून बनलेली असते, नील वनस्पतीच्या पानांपासून बनलेली असते. त्यामुळं ही सेम टू सेम मेहंदीसारखीच असते. कोणत्याही प्रकारचं यामध्ये केमिकल नसतं. तर बघा तुम्ही कोणतीही इंडिगो पावडर वापरा, पण मी जे तुम्हाला आता दाखवली इंडिगो पावडर ती शक्यतो जर तुम्ही ट्राय केला तर त्याचा रिझल्ट जो आहे तो अप्रतिम आहे. तर त्या पॅकेटमध्ये 5 पॅकेट होते छोटे, आणि त्यातलं एक पॅकेट पाऊच जे आहे ते मी ओपन केलेलं आहे. आणि थोडंसं चिमूटभर मीठ घातलं आणि गरम पाणी. आता ही इंडिगो पावडर जी आहे ती सुद्धा आपल्याला गरम पाण्यातच भिजवायची आहे. आणि या इंडिगो पावडरचा रिझल्ट जो आहे ना तो अप्रतिम आहे. आता ही इंडिगो पावडर कोणती आहे मी बहुतेक तुम्हाला दाखवला असेल, तर हंसिका ही इंडिगो पावडर आहे. आणि याचा रिझल्ट खूप जास्त अप्रतिम आहे. इथं कुठल्याही प्रकारची मी ॲडव्हर्टाईज करत नाही, फक्त जे चांगलं आहे तेच तुमच्याशी शेअर करते, जेणेकरून तुम्ही सुद्धा फसू नये. इंडिगो पावडरमध्ये खूप लोक फसतात. चुकीची पावडर म्हणजे चुकीची इंडिगो घेतल्यामुळं त्यांना रिझल्ट मिळत नाही. आणि त्यामुळे सांगते ही जी पावडर आहे तुम्हाला 20 रुपयाला एक पाऊच पडतं. तसं तर हे
म्हणजे मोठं पाऊच जर घेतला तर तुम्हाला 100 रुपये किंवा 94 रुपयाला पडेल, पण 5 त्यामध्ये असतात, त्यामुळे जर एकाचा हिशोब लावला आपण तर 20 रुपयाला आपल्याला एक पडतं. तर तुम्ही ट्राय करू शकता, ऑनलाईन तुम्हाला कुठेही मिळेल. आता बघा हे केस जे आहेत आपले मेहंदीने लाल झालेले आहेत आणि इथंपर्यंत तुमच्या लक्षात येतच असेल की इथंपर्यंत आपण स्टेप ज्या आहेत त्या कशा फॉलो केलेल्या आहेत. तर आता हे केस जे आहेत ते लाल झालेले आहेत आणि हेच आपल्याला हवं असतं. बघा आता इंडिगो पावडर मी हाताने लावते, भिजलेली आहे इंडिगो पावडर. आपण फक्त आणि फक्त 4 ते 5 मिनिट भिजवले आणि त्यानंतर लगेच हाताने या पद्धतीने लावायला चालू केले. आणि इंडिगो पावडर मी संपूर्ण केसांना लावत नाही, जिथं जिथं केस जे आहेत ते पांढरे आहेत तिथंच मी लावण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वत्र लावण्याची काही आवश्यकता नाही आहे, कारण की आपल्याला फक्त केस जे आहेत ते काळे करायचे आहेत. आता इंडिगो पावडर कोणता कलर सोडते तर निळा कलर सोडते, आणि जे आपले केस लाल झालेले आहेत त्यावरती निळा कलर जर चढला तर ॲटोमॅटिक त्या केसांचा कलर जो आहे तो काळा बनतो. यामुळे ही इंडिगो पावडर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. किंवा मेहंदी लावल्यानंतर तुम्हाला काळाच कलर हवा असेल केसांना तर तुम्ही इंडिगो पावडर ही जी स्टेप आहे नक्की ट्राय करा. बऱ्याच जणींचं म्हणणं असतं की इंडिगो पावडर लावून सुद्धा केस जे आहेत ते लालच राहिले, तर तिथं तुम्ही काय चुकता तर इंडिगो पावडर निवडताना चुकता. मी जी इंडिगो पावडर घेतलेली आहे ती नक्की घेऊन बघा, याचा रिझल्ट 100% तुम्हाला येणार आहे. बघा आता इंडिगो पावडर लावलेली आहे. आता किती वेळ आपण ठेवायची केसांना, कमीत कमी 2 तास. शक्यतो ही इंडिगो पावडर लावताना उन्हामध्ये तुम्ही लावा, म्हणजे दुपारच्या वेळेस लावा. आता बघा 2 तास कमीत कमी आणि जास्तीत जास्त 3 तास तुम्ही डोक्याला इंडिगो पावडर ठेवू शकता. हाताला बघा निळा कलर आलेला आहे, तर लक्षात येत असेल तुम्हाला इंडिगो पावडर निळा रंग सोडते केसांना. आणि 2-3 तासानंतर तुम्ही केस वॉश करून टाका. हाताला सुद्धा बघा माझ्या कलर जो आहे तो निळा आलेला आहे. आणि बघा इंडिगो पावडर धुतल्यानंतर म्हणजे 2 ते 3 तासानंतर धुतल्यानंतर परत आपल्याला हेवी हेअर ऑइलिंग करायचं आहे, केसांना ऑइल लावायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही 2 ते 3 तासाने म्हणा किंवा दुसऱ्या दिवशी केस जे आहेत ते वॉश करायचे आहेत. इंडिगो पावडर लावल्यानंतर तुम्ही ऑइल करायला अजिबात विसरू नका, ऑइल लावायला विसरू नका. मेहंदी जर तुम्हाला फक्त मेहंदीचा कलर लाल कलर हवा असेल तर तुम्ही मेहंदी लावल्यानंतर लगेच ऑइल लावा. पण जर तुम्हाला काळा कलर हवा असेल तर इंडिगो पावडर लावणे ही एक स्टेप अजिबात स्किप करू नका. आणि आता तुम्हाला रिझल्ट मी दाखवणार आहे. बघा केस जे आहेत व्यवस्थित परफेक्ट आपले काळे झालेले आहेत आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे. बघा आणि चॅनलला सबस्क्राईब, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी या प्रकारचे व्हिडिओ जे आहेत ते घेऊन येत असते. तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तो पण बाय बाय.